येत्या 23 आणि 24 तारखेला विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक वज्रलेप करण्यासाठी मंदिर 24 तास बंद राहणार होतं. खरं तर दर्शन बंद राहणार होतं, परंतु तत्पूर्वी उडुपीचे मठाधिपती शंकराचार्य यांनी या रासायनिक वज्रलेपला आक्षेप घेतलेला आहे. हा वज्रलेप होऊ नये म्हणून खरं तर आता वारकरी संप्रदायानं हा विषय कोर्टामध्ये नेलेला आहे. कोर्टामध्ये विषय चालू असताना साधारण उद्याच्याला ह्याच्यावरती पंढरपूर कोर्टामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे आणि कदाचित आपल्याला उद्याच्याला बघावं लागेल की रासायनिक पद्धतीने वज्रलेप करण्यासाठी होणारा विरोध वारकरी संप्रदायाकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की आयुर्वेदिक पद्धतीने वनस्पतीच्या माध्यमातून 36 वनस्पतींच्या माध्यमातून हा वज्रलेप केला जावा. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेनं हा वज्रलेप केला जाऊ नये. विठ्ठलाला किंवा कुठल्याही भगवंताला प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मनुष्यासारखा प्राण त्याच्यामध्ये उतरलेला जातो. जसं मनुष्याला कुठल्याही केमिकल पद्धतीचा लेप लावू शकत नाही, त्या पद्धतीनं विठ्ठलालाही लेप लावला जाऊ नये असा आक्षेप वारकरी संप्रदायाने घेतलेला आहे. खरं तर उद्याच्याला ह्याच्यावरती पंढरपूर कोर्टामध्ये निर्णय होणं आहे. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष उद्याच्याला कोर्टाकडे लक्ष आहे की रासायनिक पद्धतीने वज्रलेप करायला कोर्टाकडनं मान्यता मिळते की आयुर्वेदिक पद्धतीने वज्रलेप केला जातो. पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी. पंढरपुर में पांडुरंगा और रुक्मिणी जी का जो मूल प्रतिमा है उसका अभी रासायनिक लेप हो रहा है, ये हमारे पता लगा. हमारा सुझाव ऐसा है कि प्राचीन आयुर्वेद तंत्र में जो वज्रलेप का विचार है इसको लगाना है. रासायनिक प्रक्रिया केमिकल वस्तु जो होते हैं इसका इस्तेमाल ना हो, ये हमारा कामना है, ये हमारा सुझाव है. हराय नमः. अभी पेजावर मठाज के विद्यमान पीठाधिपति श्री विश्वप्रसन्न जी महाराज जी ने पंढरपुर में होने वाले रासायनिक प्रक्रिया जो है वो गलत है, ऐसा सुझाव दिया है. शासन इस सुझाव का विचार करे और रासायनिक प्रक्रिया बंद कर प्राचीन वज्रलेप की परंपरा आजमाए, ऐसा इनका सुझाव है. हराय नमः. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती श्री क्षेत्र पंढरपूर या समितीने घेतलेल्या निर्णयाचं पहिल्यांदा वारकरी संप्रदायातून स्वागत होते की ही मूर्ती पुढे हजारो वर्षे भाविका करता जशीच तशी उपलब्ध राहिली पाहिजे, याकरता मंदिर समितीने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. पण आमची मंदिर समितीला एकच विनंती आहे की आपण हे करत असताना त्या त्या क्षेत्रातले जाणकार मंडळी की ज्यांच्याकडे सरकार मान्यता असा अभ्यास केलेला त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा पुरातत्व विभाग आहे, या पुरातत्व विभागाच्या माध्यमातूनच पुढील वज्रलेपाची प्रक्रिया करावी की जी वज्रलेपाची प्रक्रिया पुढे हजारो वर्ष ही मूर्ती भाविकासाठी जशीच तशी उपलब्ध राहिली पाहिजे, ही पूर्ण सर्वस्वी जबाबदारी मंदिर समितीची आहे. त्यामुळं या सर्व जाणकार मंडळीच्या सल्ल्यानुसारच किंवा पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसारच मंदिर समितीचं मूर्तीचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे, ही मंदिर समितीला आमची विनंती राहील. ही प्रक्रिया मंदिर समिती ही प्रक्रिया करत असताना ती रासायनिक असो किंवा केमिकल असो, हा वाद आमचा नाही. आमचा एकच मुद्दा आहे वारकरी संप्रदायाचा की ही मूर्ती पुढे हजारो वर्ष भाविकासाठी जशीच तशी राहिली पाहिजे आणि ही सर्वस्वी जबाबदारी मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाची आहे. तर त्यांनी ती पूर्ण जबाबदारी पार पाडावी अशी आमची वारकऱ्याच्या वतीने विनंती. रामकृष्ण हरी. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मूर्तीच्या जतन व संवर्धनाच्या संदर्भात एक निर्णय जाहीर केला होता. रासायनिक वज्रलेप करावा की आयुर्वेदिक वज्रलेप करावा याबाबतची बैठक माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. त्या बैठकीत आम्ही मूर्तीला वारंवार रासायनिक वज्रलेप करून किंवा प्रक्रिया करून
झाल्यामुळे नुकसान होत आहे असे आम्ही निदर्शनास आणून दिले व आयुर्वेदिक वा सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा असे आम्ही पत्रक दिले होते. त्या पद्धतीने त्या अनुषंगाने आम्ही काही त्यातले तज्ज्ञ बोलवले होते, परंतु मंदिरे समितीने घाई गडबडीने पुन्हा रासायनिक प्रक्रिया करण्याचे ठरवलेले आहे. आम्ही बैठकीच्या नंतरच सांगितले होते की तुम्ही जर कोणतीही घाई गडबड या संदर्भात केली तर आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करू. त्यानुसार आम्ही न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. या संदर्भात काल दोन्ही बाजूचे युक्तिवाद झालेले आहेत व उद्या सोमवारी योग्य तो निर्णय येईल. जो काही निर्णय आम्हाला अपेक्षा आहे की विठ्ठल मूर्तीचे संवर्धन होण्यासाठी योग्य तो निर्णय होईल व जो काही निर्णय होईल त्याचे आम्ही स्वागत करतो. रामकृष्ण हरी. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार येत्या 23 व 24 रोजी श्री विठ्ठले रुक्मिणी मंदिर पूर्णतः बंद राहण्यात आले, कारण मूर्तीच्या संवर्धनासाठी योग्य ती सर्व कारवाई होणार आहे. त्यासाठी मंदिर बंद राहणार आहे याची सर्व वारकऱ्यांनी भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती रामकृष्ण आहे.